कदाचित तुम्हाला अजूनही हे समजलेलं नाही की लोक तुम्हाला हलक्यात का घेतात. खरं सांगा, कधी असं झालंय का तुमच्यासोबत की तुम्ही चुकीचे नव्हतात तरीही तुम्हालाच दुर्लक्षित केलं गेलं? आणि सगळ्यात जास्त त्रास तेव्हा झाला जेव्हा तुम्ही कोणासाठी मनापासून सगळं केलं आणि त्याच माणसाने तुम्हाला सर्वात हलक्यात घेतलं. आणि मग एकच प्रश्न वारंवार मनात येत राहिला, हे सर्व माझ्याच सोबत असं का होतं? बघा, जेव्हा शरीरात एखादा आजार होतो तेव्हा आपण फक्त वेदना कमी करण्याचं औषध घेत नाही, तर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आजाराचं मूळ कारण काय आहे. कारण जर मूळ कारण समजलं नाही तर वेदना वारंवार परत येते. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या नात्यांमधल्या या ज्या वेदना आहेत त्या फक्त समोरच्या माणसाच्या वागण्याचा दोष नाहीये, त्यामागे काही खोल कारणं आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 7 सत्य सांगणार आहे जी तुम्हाला हे समजून घ्यायला मदत करतील की लोक तुमची किंमत का करत नाहीत आणि चूक कुठे होतीये. जर तुम्ही या 7 गोष्टी समजून घेतल्या तर तुम्हाला कुणाच्याही मागे धावण्याची गरजच पडणार नाही. लोक स्वतःहून तुमची किंमत ओळखू लागतील आणि तुमच्या मागे मागे फिरतील. पण या गोष्टी कडवट आहेत, अगदी त्या औषधांसारख्या ज्या त्यावेळी चांगल्या वाटत नाहीत, पण तीच कडू औषधे तुम्हाला बरं करतात. आणि अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक जण हे कडू सत्य ऐकू शकत नाही, पण त्याचा परिणाम नक्की दिसतो. तर सुरुवात करूया पहिले सत्य. तुमची किंमत याकरिता होत नाही कारण तुम्ही प्रत्येक वेळी नमते घेता. तुम्ही प्रत्येक वेळी तडजोड करून घेता, कधी त्याचं म्हणणं मान्य करून, कधी स्वतःची इच्छा दाबून. सुरुवातीला समोरच्या माणसाला हे तुमचं मोठेपण वाटतं. त्याला वाटतं तुम्हाला नातं जपायला येतं. पण हळूहळू तो तुमच्या शांततेला, तुमच्या समजूतदारपणाला, तुमची हतबलता समजू लागतो. त्याला वाटू लागतं हा काहीच बोलणार नाही, हा कुठेही जाणार नाही, हा प्रत्येक परिस्थितीत इथेच राहील. आणि बस इथूनच तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात होते. कारण ज्या माणसाला ही खात्री पटते की तुम्ही त्याला सोडून जाणार नाही, तो कधीच तुमची किंमत करत नाही. त्यामुळेच आचार्य चाणक्य म्हणतात, अतिपरिचयात अवज्ञा. म्हणजे जिथे तुम्ही स्वतःला वारंवार कमी लेखता तिथूनच लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतात. लक्षात ठेवा, चांगले असणे चुकीचे नाही, पण प्रत्येक वेळी नमते घेणे हे तुमचं मोठेपण नाही, तर तुमची सवय बनते. आणि लोक सवयीची किंमत करत नाहीत, म्हणून ही सवय बदला. दुसरे सत्य, लोक तुमची किंमत कमी करत नाहीत, तुम्ही स्वतः तुमची किंमत कमी करता. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं स्पष्टीकरण देता, स्वतःची स्पष्टता देता. कोणी नाराज झालं तर तुम्ही लगेच त्याची समजूत काढू लागता. कोणी लांब जाऊ लागलं तर तुम्ही त्याला अडवायला लागता. आणि हळूहळू तुम्ही हे विसरून जाता की तुम्ही सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहात जितका समोरचा. तुम्ही नोटीस केले का, जेव्हा तुम्ही कुणासमोर वारंवार स्वतःला सिद्ध करता तेव्हा समोरचा तुमची योग्यता पाहत नाही, तो फक्त तुमची गरज पाहू लागतो. त्याला वाटू लागतं या माणसाला माझी गरज आहे. आणि जिथे गरज वाढते
तिथे सन्मान आपोआप कमी होतो. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात, नात्यंतम सरलैर्भाव्यम गत्वा पश्य वनस्थलीम छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः. म्हणजेच खूप जास्त सरळ बनू नका. जंगलात जाऊन बघा, सरळ झाडं आधी कापली जातात, वाकडी तिकडी झाडं उभी राहतात. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणे हे तुमचा खरेपणा दाखवत नाही. ते हे दाखवतं की तुम्हाला स्वतःवर विश्वास नाहीये. त्यामुळेच सर्वात आधी स्वतःच्या पाठीशी उभं राहायला शिका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल, त्याच दिवशी जगाचं वागणं बदलून जाईल. तिसरे सत्य, लोक तुम्हाला सोडून जात नाहीत, तर ते फक्त तुमच्याशी असलेले बंध कमी करतात. सुरुवातीला तुमच्या गप्पा त्यांना खूप आवडतात, तुमचं असणं खूप छान वाटतं, पण हळूहळू बोलणं कमी होऊ लागतं. तुमच्यातला रस संपू लागतो. तुम्ही मेसेज करता, रिप्लाय उशिरा येतो आणि तुम्ही फक्त वाट पाहत राहता. तुम्हाला बोलायचं असतं, पण समोरचा माणूस टाळू लागतो. याचं कारण असं नाही की तुम्ही बदलला आहात. खरं तर कारण तुमचं नातं एका साच्यात अडकलेलं असतं. सगळं काही आधीच समजण्यासारखं झालंय. तुम्ही काय बोलणार, कसं वागणार हे त्याला आधीच ठाऊक असतं. आणि जिथे नाविन्य संपतं, तिथे ओढ सुद्धा हळूहळू कमी होऊ लागते. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात, नवीनता सर्वत्र वांछिता. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी नाविन्यच आकर्षण निर्माण करतं. लक्षात ठेवा, नाती फक्त प्रेमावर चालत नाहीत. त्यात थोडा ताजेपणा असणंही गरजेचं आहे. नाहीतर माणूस तोच राहतो, पण त्याचं मन मात्र हळूहळू लांब निघून जातं. चौथे सत्य, तुम्ही नाही म्हणत नाही कारण तुम्हाला भीती वाटते. तुमच्या मनात नेहमी हेच सुरू असतं, जर मी नकार दिला तर तो नाराज होईल का? मी जर माझं मत मांडलं तर तो लांब जाईल का? आणि याच भीतीपोटी तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला मागे ठेवता. तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटते, तरीही तुम्ही हो म्हणता. हळूहळू ही भीती तुमची सवय बनते. नातं टिकवण्यासाठी तुम्ही स्वतःलाच हरवू लागता आणि समोरच्याला हे समजू लागतं की हा माणूस मला गमावायला घाबरतोय. आणि जिथे एक जण घाबरतो, तिथे दुसरा माणूस ताबा घ्यायला सुरुवात करतो. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात, भयात धर्मम न चरती. म्हणजे जो माणूस भीतीपोटी जगतो, तो कधीच योग्य निर्णय घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, नाती भीतीनं नाही, आदरानं चालतात. आणि जिथे तुम्ही फक्त भीतीपोटी माघार घेता, तिथे तुमची किंमत नाही, तर फक्त वापर होतो. पाचवे सत्य, प्रत्येक वेळी माघार घेणं हे प्रेम नसतं. कधीकधी ती फक्त तुमची सवय असते. कोणी तुम्हाला सोडून जातं, तुम्हाला दुखावतं, तुमची किंमत करत नाही. पण जसा तो माणूस पुन्हा परत येतो, तुम्ही लगेच त्याला तीच जागा देऊन टाकता. तीच महत्वाची जागा, तेच प्राधान्य. तुम्ही विचार करता, यावेळी कदाचित सगळं नीट होईल. पण सत्य हे आहे, तुम्ही समोरच्याला दुसरी संधी देत नाही आहात. उलट त्याला शिकवत आहात, मी काहीही केलं तरी हा मला पुन्हा स्वीकारणारच आहे. आणि जिथे
चुकीनंतरही सगळं पुन्हा मिळतं, तिथे माणूस कधीच बदलत नाही. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात, दूषितम न पुनः ग्राह्यम, म्हणजे जे एकदा दूषित झालं आहे त्याला पुन्हा त्याच रूपात स्वीकारू नये. लक्षात ठेवा, माफ करणं वेगळं, पण वारंवार तीच जागा देणं ही तुमची सर्वात मोठी चूक ठरते. स्वतःला इतकं स्वस्त करू नका की कोणीही यावं आणि तुमची किंमत ठरवून निघून जावं. 6वे सत्य, प्रत्येकाला अडवून ठेवणं गरजेचं नसतं. काही लोकांना जाऊ देणं हाच सगळ्यात योग्य निर्णय असतो. जेव्हा कोणी तुमच्यापासून लांब जाऊ लागतं, तुम्ही त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करता, त्याची समजूत काढता, त्याला थांबवता. पण खरं तर तुम्ही त्याला थांबवून नातं वाचवत नाही आहात, तर तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला मागे सारताय, स्वतःची किंमत कमी करताय. आणि जिथे तुम्ही स्वतःला मागे सारता तिथे समोरचा माणूस तुम्हाला अजून हलक्यात घेऊ लागतो. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात, अनित्यम यौवनम रूपम जीवितम द्रव्यसंचयः. अर्थात या जगात काहीही कायमस्वरूपी नाही. मग तुम्ही का अशा माणसासाठी स्वतःला वारंवार कमी करून घेताय? लक्षात ठेवा, ज्याला जायचंय त्याला थांबवण्याच्या प्रयत्नात तुम्ही फक्त स्वतःला हरवून बसता. 7वे सत्य, तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही फक्त स्वतःपासून लांब गेला आहात. तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्याचाच विचार करता. तो काय करतोय, तो काय विचार करतोय, तो का बदलला. पण कधी तुम्ही विचार केलाय का, तुम्हाला काय हवंय? हळूहळू तुमचं सुख, तुमची किंमत, तुमचा आदर, सगळं काही समोरच्याच्या वागण्यावर अवलंबून राहतं. आणि जिथे तुम्ही स्वतःला विसरता तिथे कुणीही येऊन तुमची किंमत ठरवून जातं. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात, उद्धरेदात्मनात्मानम, म्हणजे माणसाला स्वतःचा उद्धार करावा लागतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या पाठीशी उभं राहाल त्या दिवशी जगाला तुमची किंमत करावीच लागेल. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यांच्या मागे आज तुम्ही धावत आहात, उद्या तेच लोक तुमच्या मागे धावतील. पण त्यावेळी तुम्ही त्यांच्यासाठी धावणार नाही, कारण तोपर्यंत तुम्ही स्वतःला इतकं मजबूत बनवलं असेल की तुम्हाला कुणाकडूनही व्हॅल्यू मिळवायची गरजच उरणार नाही. म्हणून स्वतःला कामात गुंतवा, स्वतःवर काम करा, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कारण ज्या दिवशी तुम्ही पुढे जायला सुरुवात करता त्या दिवशी ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं होतं तेच लोक तुमची किंमत ओळखू लागतात. लोक तुमच्या बोलल्यावर नाही तर तुमच्या स्तरावर प्रभावित होतात. म्हणून लोकांच्या मागे धावू नका, स्वतःच्या प्रगतीच्या मागे धावा. लोक आपोआप तुमच्या मागे येऊ लागतील. तर मित्रांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा, आता मी स्वतःवर फोकस करीन. आणि तुम्हालाही असं वाटतं का की तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या खास व्यक्तीनं हे ऐकणं गरजेचं आहे? तर हा व्हिडिओ त्यांच्याशी शेअर नक्की करा. अशाच आयुष्याच्या वास्तववादी आणि खोल विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डेप्थ ऑफ विजन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचा विचार करा. धन्यवाद.